नमस्कार मंडळी, जय श्रीराम. स्वागत आहे तुमचं आपल्या मोहिमेतील तिसऱ्या दिवसामध्ये. आता सकाळचे साधारण वाजलेले आहेत 4:45 आणि एवढ्या लवकर उठायचं कारण म्हणजे खरं तर मोहिमेला लवकरच उठत असतो, पण नेहमी काय म्हणतो आपण 5:30-6ला उठून व्यायाम, सूर्यनमस्कार जे काय होतो की नाही, त्यानंतर व्याख्यान होतं आणि मोहिमेला सुरुवात होते दिवसाची. पण आज 4:30ला उठायचं कारण असं होतं की आज शिवप्रभू दौड आहे. नक्कीच तुम्हाला माहीत असणार आहे की शिवप्रभू दौड म्हणजे काय. तर मोहिमेचा ध्वजाचा जो मानकरी असतो, तो मानकरी तो ध्वज कोणी घ्यायचा. सो ह्या शिवप्रभू दौडेतून जो येणारा पहिला धारकरी असतो की नाही, त्याला ह्या ध्वजाचा मान दिला जातो. आणि आज सकाळी तेच होणार आहे. आता इथून की नाही एखादा आपण 5-6 किलोमीटरचा पॅच असेल, तिथे आपले धारकरी प्रत्येक जिल्ह्यातून आलेले आहेत की नाही, ते पळवले जातात आणि त्यातून येलेल्या पहिल्या धारकऱ्याला पुढच्या वर्षीच्या ध्वजाचा मान भेटला जातो. सो ते बघूयात. आता आपण निघालेलो आहोत शिवप्रभू दौडेसाठी. ह्या शिवप्रभू दौडेचा एक नियम असतो, मोहिमेमध्ये कोणी सामील व्हायचं. तर सीन असा असतो की पहिल्या दिवशी जे धारकरी येतात की नाही, 4 दिवस जे धारकरी पूर्ण मोहीम करत असतात, त्याच धारकऱ्यांची नावं पहिल्या दिवशी घेतली जातात आणि फक्त तेच धारकरी या मोहिमेमध्ये ह्या शिवप्रभू दौडेसाठी पात्र ठरले जातात. तुम्ही बघाल, पहिल्या दिवशी आपण आल्यानंतर प्रत्येकाचं आपण नाव नोंदणी केलेली असते प्रत्येक जिल्ह्यातून आणि तेच धारकरी आज आता शिवप्रभू दौडेसाठी पुढे चाललेले आहेत. श्री शिवप्रभू दौडेसाठी आपण सकाळी लवकर जरी उठलो की नाही, तरी देखील ती अंधारामध्ये चालू होत नाही. दिवसाच्या पहिल्या किरणानेच आपल्या शिवप्रभू दौडेला सुरुवात होते. गेली 39 वर्षापासून आपली मोहीम चालू आहे आणि ही दुर्गा श्री शिवप्रभू दौड आपण गेली 38 वर्ष घेत आहे. पहिली शिवप्रभू दौड मला आठवते 1987 साली प्रतापगड ते रायगड, सिंहासन, शिवछत्रपतींचा सिंहासन ते चित दरवाजा आणि चित दरवाजा ते सिंहासन, ही पहिली शिवप्रभू दौड त्या काळात अजून आजपासून 38 वर्षापूर्वी ती घेतली होती. त्याच्यामध्ये उदगिरे का कोण उदगिरे हे पहिले आले होते. 32 मिनिट का 31 मिनिटांनी काय तर वरून आपलं सिंहासन ते चित दरवाजा, चित दरवाजा ते सिंहासन फक्त 32 मिनिट आणि काही सेकंदांनी तो पळत आला होता आणि वर गेला होता. तसं त्या पद्धतीनंच आपण दरवर्षी ही शिवप्रभू दौड मोहिमेच्या शेवटच्या दिवशी आपण घेत असतो दरवर्षी. हे सगळे आता जे पळणारे 130 कार्यकर्ते आता पळालेत, वाऱ्याच्या वेगानं पळतायत आता आणि 3 दिवस पूर्ण चालणं करून चालतायत आणि रोजचं 25, 30, 40 किलोमीटर, 35 किलोमीटर चालणं करून आणि परत या दौडीमध्ये ते दौडतायत. म्हणजे ते खरंच शिवछत्रपतींचं एक प्रकारचे ते काळीज ओळखणारे हे कार्यकर्ते पळतायत. त्यात क्रमांक घेणं हे महत्त्वाचं नाही, पण अगदी यामध्ये पळणारा एक 6 का 7 वर्षाचा एक मुलगाही होता आणि अगदी 52 वर्षाचे सुद्धा याच्यामध्ये या दौडीमध्ये त्यांनी भाग घेतलेला आहे. आता ह्यात जो पहिला येईल तो पुढच्या वर्षी मोहिमेमध्ये ध्वजाचा धारकरी तो ध्वजधारी असेल, अशी आपली पद्धत आहे. तर आता बघूया, ते पळतायत सगळे. पहिला क्रमांक कोणाचे ते आता कळेल आपल्याला. ही जी शिवप्रभू दौड आहे, ह्या वर्षीची किती किलोमीटर आहे? एकूण 7.5 किलोमीटर ही दौड होईल आणि ही दौड सुद्धा प्रचंड असं उतार आहे. पूर्ण 3.5-4 किलोमीटर उतार आहे आणि परत येत असताना पूर्ण खडा चढ आहे. त्यामुळे खूप टफ आहे यावर्षी. त्यात 1 किलोमीटर 1.5 किलोमीटर तर पूर्ण असं खडखड रस्ता आहे, पुढे डांबरी रस्ता आहे, पण पूर्ण उतार आणि चढ असल्यामुळं खूप अवघड आणि टफ अशी मोहीम आहे. आता आपली शिवप्रभू दौड जी आहे की नाही, त्याचा निकाल लागलेला आहे. मागच्या 2 वर्षापासून ध्वजधारी होता आपला तेजस पवार चिपरी गावचा, तोच ह्या वर्षी देखील शिवप्रभू दौडीमध्ये पहिले आलेले आहे. याचा अर्थ असा आहे की पुढच्या वर्षी मोहिमेचा मानकरी देखील तोच आहे. आता तेच धारकरी आहेत. म्हणजे सलग 3 वर्ष ही शिवप्रभू दौडेमध्ये पहिले येणं एवढं सोपं नसतं. त्यासाठी खूप जास्त कसरत करावी लागते. बरेचसे जे धारकरी असतात की नाही, वर्षानुवर्ष ह्या शिवप्रभू दौडेमध्ये पहिले येण्यासाठी खूप मेहनत घेत असतात आणि त्यातलाच हा आपला तेजस होता. सो ह्या वर्षी देखील तो आलेला आहे.
तुम्ही बघायला गेला तर 7 किलोमीटरचं अंतर होतं आणि 7 किलोमीटर दादा पहिल्याने किती वेळामध्ये पूर्ण केलेलं आहे? प्रथम क्रमांकाला आहे त्याचा हा पहिला 21 आलेला मिनिटं 54 54 सेकंदामध्ये त्यांनी 7 किलोमीटर पूर्ण केलेलं आहे. दुसऱ्याने क्रमांक 2चा आलाय तो 23 मिनिटं 9 सेकंद मध्ये आले. साधारणतः यामध्ये 2 मिनिटाचं अंतर टाकलं. 2 मिनिटाचं अंतर तेजसने टाकलेलं आहे. 3 नंबरचा क्रमांक 3चा आला तो 23 मिनिटं 17 सेकंद मध्ये आलेला आहे. 4 नंबर 4 नंबर आलाय तो 24 मिनिटं 9 सेकंद मध्ये आलेला आहे. आणि 5वा 5वा आलाय तो 24 मिनिटं 9 सेकंद मध्ये आलेला आहे. म्हणजे मिली सेकंदचा गॅप आहे त्या दोघांमध्ये. पण तुम्ही बघाल आपण 10 नंबर तसे घेत असतो आणि पहिल्या 5चा तुम्ही रेकॉर्ड पाहिला असेल की 7 मिनिटांमध्ये ह्या धारकरांनी एवढं डिस्टन्स पूर्ण केलेलं आहे. हा तेजस पवार यावर्षी शिवप्रभू दौडीमध्ये प्रथम आलेला आहे. त्याच्या अंगावरती आपली पद्धत आहे. 3 रंग असले पाहिजेत. भगवा आहे, पिवळा आहे आणि इकडं लाल आहे. असं 3 प्रकारचे 3 रंग त्याच्या अंगावरती त्यानं लावलेलं आहे. तिथून शेवटच्या ठियावरून त्याची चिठ्ठी सुद्धा येते. आणि हा मला वाटतं 2 क्रमांक जो आलेला आहे त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये जवळजवळ 2 मिनिटाचं अंतर. एवढं मोठं त्यानं पल्ला फरक केलेला आहे त्यानं. म्हणजे अगदी हरणाच्या गतीनं तो आणि घारीच्या वेगानं तो धावत होता. आम्हाला इथे जाणवत होतं. आणि त्याच्यानंतर 2 मिनिटांनी दुसरं येतं म्हणजे खूप मोठी गती आहे त्याच्यामध्ये. बरोबर आहे. मला तर असं वाटतं त्याला पुढच्या वर्षी 12-13-14 किलोमीटर दिलं पाहिजे. त्याला 7-8 किलोमीटर त्याला पुरत नाही. आम्ही म्हणतो यावर्षी खूप चढ आणि उतार आहे त्यामुळं 7 किलोमीटरला आपण थांबूया. बरोबर पण पुढच्या वर्षी तसं आपण काहीतरी अंतरामध्ये वाढ करून त्याची परीक्षा एकदा परत घेऊया. बरोबर आहे. हे वयस्कर सगळ्यात हे 52 वर्षाचे हे सुद्धा मला वाटते 15च्या आत आलेले आहेत. हो 17 नंबर ते आलेले आहेत. आणि पूर्ण करत अगदी चांगल्या चित्ताच्या चपळीने ते पळत होते. बरोबर आहे. तुमचा थोडा परिचय लहान करून मुलं द्या. कुठे आहेत? नारायण वासुदेव पाटील. कुठल्या गावातल्या तुम्ही? बेळगावल्या. किती शिवप्रभू दौड्यामध्ये पळतात तुम्ही? पहिलीच आहे. शिवप्रभू दौड्यामध्ये तुम्ही पाहिले आपले 52 वर्षाचे जे गृहस्थ होते की नाही बेळगाववरून आलेले त्यांनी पूर्ण केली. आणि तसंच लहान वयातला देखील धारकरी आपल्यासोबत आहेत. बाळा तू कुठून आलाय सुद्धा नाव सांग. माझं नाव प्रसन्न गजानन नाडे. माझं गाव मांगले जिल्हा तालुका बत्तीस शिराळा जिल्हा सांगली. आणि वय वर्ष 10 आहे. तुम्ही असे वडील आहात. पहिलीच आहे का याची? दुसरी मोहीम आहे. आणि शिवप्रभू दौड्यामध्ये पहिल्यांदा भाग प्रॅक्टिस केली होतीस का तू? दररोज करत होता ना. छान छान. एक दिवशी नक्की हा ध्वज घेऊन येणार बरं का? 100%. तेजस मागच्या 3 मोहिमांपासून सलग तू पहिल्यांदा येतोय. शिवप्रभू दौड्याचा सगळ्यात महत्त्वाचा मान म्हणजे आपल्या ध्वजाचा मानकरी तू आहेस. ह्या शिवप्रभू दौड्यासाठी तू किती मेहनत घेतली होतीस? साधारण मी जवळजवळ 7 ते 8 महिने म्हणजे कसं एक टाइमच स्वरावरती एक माझी अकॅडमी आहे. मी त्यांना थोडा वेळ देत मी मॉर्निंगचा सेशन मी माझ्यासाठी करतोय. आणि थोडा वेळ जसा भेटत जाईल तसं मोहिमेसाठी आपण काहीतरी समाजासाठी केलं पाहिजे या हेतू ठेवून मी माझा एक टायमाचा सराव करतोय. आणि आमच्या माधवनगर मंडलचं नाव मी आता की गुरुजींना दिलेला शब्द मी आजपर्यंत 70% तर पूर्ण केला आहे. बरोबर. जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी. श्री शिवप्रभू दौड्यामध्ये की नाही भरपूर जिल्ह्यातून भरपूर तालुक्यातून धारकऱ्यांनी भाग घेतला होता. आणि तुम्ही पाहाल आता निर्णय लागलेला आहे. आता माझ्यासोबत आहेत मावळ तालुक्यातील विठ्ठलदादा. त्यांनी देखील या शिवप्रभू दौड्यामध्ये भाग घेतला होता. दौड्यामध्ये नंबर येणं फार महत्त्वाचं नसतं पण दौड पूर्ण करणं की नाही ते फार महत्त्वाचं असतं. म्हणजे दौड्यामध्ये सहभाग घेणं ती पूर्ण करणं. तर त्याबद्दल काय सांगाल विठ्ठलदादा तुम्ही? खरं तर शिवप्रभू दौड ही मोहीम करताना आजचा 3रा दिवस आहे. हां आणि सर्व धारकरी हे 3 टप्पे पूर्ण चालत असताना 25-30 किलोमीटर चालून जेव्हा शिवप्रभू दौड केली जाते तर शिवप्रभू दौड ही जाताना 3.5 किलोमीटर आणि रिटर्न येताना 3.5 किलोमीटर केली जाते. पूर्ण 7 किलोमीटरचा टप्पा असतो. परंतु जाताना जो जसा उतार असतो आणि येताना जो येणारा मार्ग आहे तो चढाचा असतो. तिथं खरं धारकऱ्यांची जो जिगर आहे ती कळते. त्यामुळं ही शिवप्रभू दौड ही पूर्ण करणं ही खूप मोठी भाग्याची गोष्ट आहे. बरं. जसं मावळ तालुक्यातून विठ्ठलदादा पळाले होते की नाही तसंच आपल्यासोबत मावळ तालुक्याचे अजून एक धारकरी आहेत ज्यांनी ह्या दौड्यामध्ये सहभाग घेतला होता. अथर्व दादा तुम्ही मला सांगा कसं वाटतं तुम्हाला आता? म्हणजे भयानक स्थिती. डोसधारकांनी जवळजवळ 2 किलोमीटरचं अंतर आमच्या वाटेत. म्हणजे पहिल्या धारकऱ्यांनी ना
पहिल्या तारखेला तुम्ही यासाठी मेहनत घेतली होती का आता, म्हणजे किती किती मेहनत घ्यावी लागते ह्या सगळ्या गोष्टींसाठी? तरी मिनिमम 2 वर्षाचा एक्सपिरियन्स पाहिजे. बरोबर बरोबर. ज्याला शिवप्रभू दौडमध्ये भगवा ध्वज घ्यायचा असेल हा. त्याने या क्षणापासून सराव चालू केला पाहिजे तयारी चालू केली पाहिजे. बरोबर. आणि घरी गेल्या रोजचे कमीत कमी 10 किलोमीटर रोजचे पाहिजे. बरोबर बरोबर. दादांनी आपल्याला जसं सांगितलं की नाही, शिवप्रभू दौड्यामध्ये पळण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, 2 वर्षाचा सराव लागतो. हे तर तेवढं महत्त्वाचं आहेच आहे, पण त्याहून जास्त महत्त्वाचं जे काय आहे की नाही, गुरुजींनी आपल्याला जे सांगितलेलं आहे, श्री शिवप्रभू दौड्यामध्ये पळत असताना आपल्याला मावळ्यांची जाणीव व्हावी. आपण ज्या ध्वजासाठी पळतो त्याचं आपल्या मनामध्ये कुठेतरी की नाही चिंतन झालं पाहिजे. आणि त्या भावनेने ज्यावेळेस आपण या शिवप्रभू दौड्यामध्ये पळतो की नाही प्रॅक्टिससोबत, त्याच वेळेस ह्या ध्वजाचा मानकरी आपण होऊ शकतो. आणि मागच्या सलग 3 वर्ष आपले तेजस दादा जे येत आहेत की नाही, ते तितकाच निष्ठावंत धारकरी, कडवड धारकरी आहेत. आणि काय म्हणतो आपण, ह्या शिवप्रभू दौड्यामध्ये पळण्यासाठी ते तेवढीच चिकाटीची मेहनत देखील घेतात. छत्रपती संभाजी महाराज की जय.